सुप्रसिद्ध रंगकर्मी श्रीयुत राजन भिसे यांच्याशी आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण गेल्या आठवड्यात संवाद साधत होतो. हा संवाद आज पुढे सुरू ठेवूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. तिकडे एखाद्या थिएटरला सिनेमा लागतो तसं एखाद्या थिएटरला नाटक लागतं. बरेच आणि दिवस. ते तिथेच लागतं. अच्छा. तिथे बेसिकली नट हे पगारी आहेत, नाईट नसते. अजून मला हे खोलात मी शिरलो नाही आहे, पण तिथे बेसिकली थिएटर कंपनीज आहेत. जसं आपल्याकडे पूर्वी कंपन्या होत्या बालगंधर्वांच्या, तशी ती पद्धत तिकडे आहे. आणि रोज एक प्रयोग करायचा. अच्छा. आठवड्यातून एक दिवस सुट्टी. बर. असा रोज प्रयोग होतो तिकडे एकाच थिएटरला. बघ ना, आता माऊस ट्रॅप नावाचं नाटक किती वर्ष चाललं आहे लंडनमध्ये. आता ते तर टुरिस्ट अट्रॅक्शन झालं आहे जवळजवळ, माऊस ट्रॅप जाऊन बघायचं. ते काय फार ग्रेट नाटक आहे का? तर तसं नाही आहे, पण ते माऊस ट्रॅप आहे ना. म्हणजे आता माझ्या मते त्यात काम करणाऱ्या माणसाची पुढची पिढी काम करायला लागली. एवढे वर्ष ते नाटक एकाच थिएटरला आहे. लोक गेले की नाही, नो आय वॉन्ट सी माऊस ट्रॅप, कारण ते टुरिस्ट अट्रॅक्शन झालं आता. आणि ते तुम्हाला विकण्यात ते खूप एक्सपर्ट्स आहेत. आपल्याला किंमत नाही गोष्टींची. म्हणजे तुला खोटं वाटेल, साहित्य संघात एकदा मी कसल्या तरी नाटकाची तालीम करायला गेलो, तर वरती एक ऑर्गन ठेवला होता. आणि म्हटलं अरे कुठला ऑर्गन आहे? तर तो तिथला माणूस म्हणाला, अहो हा बालगंधर्वांचा ऑर्गन आहे. म्हटलं अरे असा काय ठेवलाय तो मेकअप रूममध्ये? तो बोलला कुठे ठेवू, कुठे? आपल्याकडे आर्काइव्हल गोष्टीला काही व्हॅल्यू आहे. किंमत आणि व्हॅल्यू याच्यात फरक आहे ना. व्हॅल्यू त्याची आपण ओळखूच शकत नाही आहोत. काही दिवसांपूर्वी त्याच साहित्य संघामध्ये असंच दामू काकांबरोबर एकदा गेला असताना तिथे खूप सारे फोटोग्राफ्स होते. बर. तर कोण आहेत म्हटलं, हे फोटोत कोण आहे ते? तर दामू काका, अरे हा मोरे वा, हे 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 म्हटलं, अहो दामू काका, तुम्ही ह्या लोकांना ओळखताय तर एक कागद घ्या, याच्यावरती तो चिकटवा आणि त्याच्यावरती ह्या फोटोत कोण आहे तेवढं तरी लिहून काढा ना फक्त. म्हणजे हे फोटो स्कॅन करायचे आणि त्याच्या खाली फक्त नावं लिहायची, हा माणूस हा, हा माणूस हा. आम्हाला हे काळा पांढरा फोटो, त्याच्या पलीकडे आम्हाला काहीच कळत नाही आहे त्याच्यातलं. तर ते म्हणलं हो, ते साहित्य संघाचे लोक म्हणाले ते करायला पाहिजे, करायला पाहिजे, करायला पाहिजे. त्याच्यानंतर मी एकदा गुरुनाथ दळवी म्हणून आमचे एक प्रोफेसर आहेत, आर्किटेक्ट आहेत ते पण, तर ते त्या कमिटीवरती आले. तर म्हटलं सर ते बघा ना फोटोग्राफ वगैरे. कुठे फोटोग्राफ वगैरे काही नाही राजन तिकडे. गेले. बर. नाही गेले म्हणजे त्याची व्हॅल्यूच नाही त्यांना. कुठले जुने फोटो फेकून दे रे. गेले, फेकून दिले ना ते. आज तुम्ही शेक्सपियरच्या गावात जाऊन त्याचं टेबल आणि त्याचं दौत आणि त्याची तिकीट काढून बघता ना. राम गणेश गडकरांचं आहे तुमच्याकडे काही? तुम्ही जर करायचं म्हटलं तर ते करू शकता तसं, पण आपल्याकडे ही वृत्तीच नाही आहे की काही त्याला एक आर्काइव्हल व्हॅल्यू आहे काही एका गोष्टीला. ते नाहीच आहे. बरोबर. ते परदेशात खूप चांगल्या पद्धतीने जतन करतात खूप. आणि तिथे ते इतकं अट्रॅक्टिव्ह करतात सगळं प्रकरण की ते तुम्हाला तिकीट लावून जाऊन बघायला लागतं. बरोबर. परदेशामध्ये प्रयोग जेव्हा इथून कंपन्या जातात, खूप मर्यादित साहित्य नेणं किंवा असे प्रकार, कारण तिथल्या थिएटर्सला आपल्याला ते अकॉमोडेट होणं, मग त्यासाठी एक नेपथ्यकार म्हणून तुमचा काय विचार असतो? तेव्हा जेव्हा सुधीरनी नाटकं केली होती तेव्हा मी त्याच्याबरोबर 6-7 वेळा तरी गेलो अमेरिकेला. आणि तिथे काय असायचं, तो 4 नाटकं घेऊन जायचा. हो. 4 नाटकाचा सेट मी काय करायचो, मी एकच सेट बनवायचो. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, ॲल्युमिनियममध्ये मी करायचो तो सेट सगळा. आणि त्याचे फ्लॅट्स बनवायचे. 4 फुटाचा फ्लॅट, 3 फुटाचा फ्लॅट, 2 फुटाचा फ्लॅट, 1 फुटाचा फ्लॅट, असे फ्लॅट्स बनवायचे. आणि आता तुझा जो ओरिजिनल सेट आहे इथला, तो त्या 4 फूट, 3 फूट, 2 फूट, 1 फूट ह्याच्यामध्ये मी तो बसवायचो गणितात. ह्या दाराच्या ठिकाणी हे दार आलं पाहिजे, ह्या खिडकीच्या ठिकाणी, कारण त्या तुमच्या मुवमेंट त्याच्यावरती ठरलेल्या असतात ना. त्याच्यामधलं ज्या गोष्टी आहेत त्या मी करायचो, काय करायचं ते. आणि असं करून मी तो सेट या सेटमध्ये कन्व्हर्ट करायचो. 4 फूट, 3 फूट, 2 फूट, तो पण तसाच बनलेला असायचा. कुठल्या तरी ह्याच्यामध्ये समजा गोल तुझा जिना आहे वगैरे, तर तो गोल जिना नाही होऊ शकत, तो तुला चौकोनामध्येच करायला लागतो. तर असं तो सगळा कन्व्हर्ट करायचा याच्यामध्ये आणि त्या सगळ्यांचा मिळून एक लसावी काढायचा आणि तो एकच सेट बनवायचा. आणि त्याच्यावरची कापडं चेंज करायची. कापडं आम्ही घेऊन जायचो वेगवेगळ्या रंगाची आणि वेगळ्या डिझाईनची. त्यामुळे तो एकच सेट म्हणजे फ्रेम्स आतल्या एकच आणि 4 सेट कापडांचे. त्याची अरेंजमेंट चेंज करायची. सेटची कॉन्फिगरेशन चेंज होते ना. एकदा 4 फूट इकडे लागतो, एकदा इकडे लागतो, एकदा इथे लागतो. बरोबर. त्यामुळे ते सगळं चेंज होतं ना.
त्यामुळे 4 वेगळे सेट बघितल्याचं लोकांना फील यायचं. ते गंडायचे. म्हणजे त्यांना असं वाटायचं की ह्यांनी 4 सेट आणलेत. बरं. ते 4 सेट नव्हते. तो सेट एकच होता. त्याला असं करून तो सगळा मोठ्या मुलांचा मॅकॅनो होता थोडक्यात. हं, हं, आणि जी कास्ट होती अख्खी, हं. तर त्याच्यामध्ये आम्ही ड्रिल बसवली होती बरं. की ह्या 4 लोकांनी गाडीतून पेट्या इथपर्यंत आणायची. हं, ह्या 4 लोकांनी ह्याच्यामधले फ्लॅट असे ओपन करायचे. हं. बायकांनी त्याचे कपड्याचे सेट बाजूला करायचे तोपर्यंत. मग ह्या लोकांनी ते कपडा ह्याच्यावरती टाणून बसवायचा. मग मी ते उभे करायचे. मी आणि विजय आणि अजून कोणते ते उभे करायचे. कारण कुठल्याही नाटकामध्ये इतकी विविध आकाराची स्टेज होती तिथे. हं, हं. तर त्या हिशोबाने इथे पहिला फ्लॅट लाव. तोच महत्वाचा. तो महत्वाचा. हां. त्याच्यावरनं अख्खा सेट लागत जातो ना Correct. तिथपर्यंत. बरोबर. त्यामुळे हे सांगणं सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे तो एक कागद घ्यायचा, आपला सेट एवढा आहे, हे एवढं आहे, तिथे अंदाज मापं काय नाही. चल इथे लाव. त्याची मेजरमेंट साधी मिळालेली चे नसायची. चे 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 नाही. चे एवढं नव्हतं काय. बरं. इथे लाव असं करून ते तो लागायचा आणि त्याच क्रमाने तो परत गुंडाळून आतमध्ये ठेवला जायचा. आणि हे सगळे कलाकारांनीच करायचं. सगळ्यांनी करायचं. हां, हां. एका ठिकाणी मला अजूनही आठवतं, कनाडा कॉलेज म्हणून एक कॉलेज होतं. तर त्या ठिकाणी त्या कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये आमचा प्रयोग होता आणि त्या थिएटरचा जो मॅनेजर होता, म्हणजे थिएटर ज्याच्या हातात होतं, तर तो तिथे ड्रॅमॅटिक शिकवायला पण होता बरं. त्याच कॉलेजमध्ये. हं, हं. तर एकदा आमचा शनिवार रविवार 2 दिवस असायचा प्रयोग. तर शनिवारी मी आणि विजय गेलो, तर ते म्हटलं थिएटर बघून येऊ काय आहे ते. आणि त्यांच्या काही प्रॉपर्टी टेबल खुर्च्या वगैरे ते काय आम्ही न्यायचो नाही, ते तिथलं लोकल घ्यायचो आम्ही. म्हटलं ते पण बघून घेऊया एकदा. तर आम्ही गेलो आणि मग त्याला आम्ही आधी लिस्ट दिली होती की मला एवढे स्टूलं लागतील, एवढ्या खुर्च्या लागतील. त्याप्रमाणे त्याने ते काढून ठेवलेल्या. तर तो मला 10 वेळा विचारत होता, बघा एवढंच आहे ना, शनिवार रविवार बाकी काही नाही, आमच्या इथे तुला दुसरं काही मिळणार नाही. हं, हं. आत्ताच सांग, मी काढून ठेवतो. हं. नाहीतर मग ते होणार नाही परत. ऐनवेळी मिळणार नाही. ऐनवेळी तुला काहीच मिळणार नाही. कारण त्याला फार वाईट अनुभव होता इंडियन लोकांचा. तर मी म्हटलं नाही, हे दिस इज इनफ. तो बोलला सेट काय आहे तुमचा? म्हटलं नाही, तो आम्ही आणलाय बरोबर. तर तो म्हणला तुम्ही आणलाय म्हणजे काय आणलाय? हं. म्हटलं ते सांगतो तुला, मी आता नाही करणार. आणि दुसऱ्या दिवशी आमची ड्रिल लागली, सगळी सुरू झाली, तो बघत होता. हं. आणि त्यांनी बघितलं सगळे राप 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 सेट लागला, उभा झाला, त्याच्यावरती ती काढला, दुसरा सेट लागला. एका दिवशी 2 नाटकं, हो, दुसऱ्या दिवशी हो. 2 नाटकं. म्हणजे शनिवारी हे झालं. रविवारी त्या माणसानी त्याची सगळी कॉलेजची पोरं आणून बसवली तिथे स्टेजवरती आणि त्यांनी सांगितलं की बघा हे लोक कसा सेट लावतात. बरं. हे सगळे ॲक्टर्स आहेत. हे सेट लावून नंतर ह्याच्यावर काम करतात. हे तुम्ही शिका यांच्याकडनं. आणि बघा त्यांनी कसा फोल्डिंग सेट आणलाय. बरं. असं करून त्यांनी सगळ्यांना दाखवलं. आणि जाताना मी आणि विजयला त्यांनी बोलवलं आणि त्यांनी मला आणि विजयला दोघांना काही पुस्तकं गिफ्ट केली. बरं. तो म्हणतो की मला कल्पनाच नव्हती की तुम्ही एवढं थिएटर करत असाल इंडियामध्ये. हं, हं. म्हणजे त्याला मुळात आश्चर्य असं वाटलं की शेक्सपियर तुम्हाला माहिती आहे? हं. म्हटलं म्हणजे त्यांची कल्पना अजून आपण घोड्यावरनं फिरतो अशीच आहे. त्यामुळे त्यांना शेक्सपियर माहिती आहे आणि मग सगळे हे मॉडर्न नाटकं माहिती आहेत, हे त्यांना अजून कळलेलंच नाही आहे की हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. तर तो इतका आश्चर्यचकित झाला आणि इतका खुश झाल्यानंतर त्याने आम्हाला गिफ्ट केली काही पुस्तकं. हं. तर ही त्याची पावती होती. बरं. किंवा अमेरिकेत नेपथ्य करणारे काही मराठी लोक जे तिथे एस्टॅब्लिश्ड खूप वर्षानुवर्ष तिकडे होते, तर ते आले आणि ते मला म्हणाले की इतकं सोपं आहे यार, आम्हाला का नाही सुचलं हे. बरं. हं. पण ते तो मी म्हटलं तसं तो मॅकॅनो आहे. हं. म्हणजे तो सेट डिझाईन करताना यू वोंट बिलीव्ह, पहिल्या वर्षी मला माहिती नव्हतं काय असतं ते. हां. पहिल्या वर्षी जेव्हा मी गेलो, बरं तिथे वरती नाही ठेवत ना, तिथे सगळे खाली जातं. बरं. त्या मोठ्या बसेस असतात ना, हल्ली त्या बसेस हो, आल्यात ना, हो, त्याच्यात हो. खाली जातं. मी त्याची मापं घेऊन आलो होतो, बरं. डिकीची मापं घेऊन आलो होतो. हं. आणि त्याच्या नेक्स्ट इयर जेव्हा आम्ही गेलो, हं. तर त्यावेळेला त्या डिकीत भरेल असे खोकेत पहिले डिझाईन केले. बरं. मग त्या खोक्यात बसतील असे फ्लॅट डिझाईन केले. हं. आणि त्याच्यातून म्हणजे ते उलटा प्रवास आहे सगळा असा. आधी डिकी मोजली, मग ते डिकीत मावेल एवढा खोका मोजला, मग तो Flat. खोकाच नेपथ्य म्हणून पण वापरला, काही ठिकाणी लेवल वगैरे असं ते सगळे गंमत केली ती त्यावेळेला. वा. रंगभूमीवर काम करता करता सगळ्यात महत्त्वाचं हा विषय आहे की नाट्यगृह जी आहेत त्याविषयी बोलणं गरजेचं आहे.
कारण नाट्यगृहांची अवस्था चांगली वाईट याच्यावर विविध चर्चा पेपरला पण छापून येतं. आपण भारतीय रंगभूमीवर आणि परदेशी रंगभूमीवर काम केलेलं आहे. तिथल्या नाट्यगृहांची आणि भारतीय नाट्यगृह आहे याचा तुम्ही एक अभिनेता म्हणून आणि नेपथ्यकार म्हणून कशा पद्धतीनं या दोन्हींच्याकडे तुम्ही बघता? नाटकाची कंडिशन म्हणजे नाट्यगृहांची कंडिशन जी आहे ना, ही संपूर्णपणे तिथल्या मॅनेजमेंटवरती अवलंबून असते. आता मुंबईचं जे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं जे थिएटर आहे, हो. तर ते थिएटर बघतो, इतकं सुंदर मेंटेन केलंय, स्वच्छ असतं. सी हे तुम्ही कसं ठेवता त्याच्यावरती आहे. खरं. बाकी त्याच्यात काय सुविधा आहेत असुविधा आहेत ते सोडून दे, पण स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची. फर्स्ट इम्प्रेशन आहे त्याचं. फर्स्ट आत इम्प्रेशन. गेल्या हो. त्यामुळे कुठलंही थिएटर हे मुळात तिथले म्युन्सिपाल्टी किंवा तिथली नगर परिषद किंवा जी कोणी असेल तिथे त्यांच्या मानसिकतेवरती आहे ते कसं ठेवतात. म्हणजे पु ल देशपांडेंचं खूप छान वाक्य आहे त्याच्यावरती की गावात जाऊन थिएटर बघायचं पहिलं कसं आहे, की तुम्हाला समाज कसा आहे ते कळतं, किती सुसंस्कृत आहे ते तुम्हाला थिएटर बघून कळतं. बर, ते कसं आहे, लोकांची मानसिकता कळली. त्यामुळे ते थिएटर ते स्वच्छतेचा भाग आहे, मेंटेनन्सचा भाग आहे, तो सोडून दे. मुळात डिझाईन त्या नाट्यगृहाचं जे डिझाईन आहे, तर एक अभिनेता म्हणून विचारलंस तर दोन्हीकडे प्लस मायनस दोन्हीकडे सारखंच आहे. बरोबर. पण नाट्यगृहांच्या डिझाईनमध्ये एवढा मोठा फरक आहे की तू आता अकॅडमी अवॉर्ड्सचं फंक्शन बघितलं असेल, तू लाईव्ह ते दाखवतात बघ, ऑस्करचं फंक्शन दाखवतात ना, त्याचा सेट चेंज होताना कधी दिसतो तुला? त्याच्यामध्ये दिसतो तुला कसं चेंज होतो तो? अख्खा सेट चेंज होतो आणि विदिन नो टाईम चेंज होतो तो. म्हणजे एक माणूस इथे स्पॉटलाईटमध्ये बोलत होतो आणि सगळा रंगमंचावरती प्रकाश येतो तेवढ्या वेगळंच लागलेलं असतं. हे सगळं कुठून येतं? सिनेमा नाही आहे ना तो, ते फिजिकल सेट आहे ना तो, कुठून लागला हा? तर तो लावण्यासाठी जी जागा लागते मागे, जी उपलब्ध लागते ती जागाच नाही ना आपल्या शिवाजी मंदिरला. असं तिरपं बघून जर तुला लाईट करायला लागतात, काय आहे पहिल्यांदी माहिती त्यांची चूक नाही आहे फार. पहिल्यांदी काय होतं की तिथे नुसता तो प्लॉट होता आणि तिथे त्यांनी ते ग्राउंड फ्लोअर फक्त बांधला आणि त्या ग्राउंड फ्लोअरच्या गच्चीवर नाटकं होत असत सुरुवातीला. तेव्हा हे बंदिस्त नाट्यगृह नव्हतं, तेव्हा त्यांच्या गच्चीवरती नाटकं होत असत, स्टेज बांधून. ओपन एअर होतं. ओपन म्हणजे ओपनच होतं सगळं, गच्चीवरच बसायचे लोक. आणि मग ते बांधण्यात आलं थिएटर, पण त्यांनी स्टेजची जागा तिथेच ठेवली, ते सगळं तसंच ठेवलं. म्हणजे त्यावेळेला जर थोडासा वेगळा विचार केला असता तर ते झालं असतं. आता प्रॉब्लेम असा झालाय, सगळ्यात लहान किंवा कमी जागा ही शिवाजी मंदिरला मिळते. त्यामुळे जर तुझ्या नाटकाचा सेट शिवाजी मंदिरला लागला तर तो महाराष्ट्रात कुठेही लागतो. हे प्रमाण झाले, मापदंड झालाय तो. बरोबर. आणि तो खरं तर वाईट आहे. म्हणजे प्रदीप मुळे नावाचा आमचा एक मित्र आहे, त्यांनी वाडा चिरेबंदीचा सेट केला होता, त्रिनाट्यधारा. कागदाला पेन लावण्याआधी त्यांनी सांगितलं ह्या नाटकाचा शिवाजी मंदिरला प्रयोग होणार नाही, पुढे बोला. त्या काळात शिवाजी मंदिरसारखं एक अत्यंत महत्त्वाचं थिएटर त्यांनी सांगितलं की जर एवढं मोठं हे नाटकाचं ग्रँजर आहे, या नाटकाचं जर मला सेट डिझाईन करायचं असेल तर हा शिवाजी मंदिरला लागू शकत नाही, जागेची मर्यादा असल्यामुळे. हा सेट जो मी डिझाईन करतोय तो शिवाजी मंदिरला राहणारच नाही. असे कितीतरी नाटकं आहेत की जो माझ्या डोक्यात वेगळा सेट आहे पण मला तो करायला एवढा लागतो. नाट्यशास्त्राच्या पुस्तकात एका ठिकाणी वाचण्यात आले की त्याचे काही मेजरमेंट्स फिक्स आहेत, मग त्या मेजरमेंटनंच का थिएटर बांधली जात नाहीत? नाट्यशास्त्राच्या भरतमुनींच्या नाट्यशास्त्राप्रमाणे तू जर बघितलंस तर रंगमंच आणि त्याच्या मागे मेकअप रूम्स आणि प्रेक्षागृह याचं प्रमाण 50-50% आहे. म्हणजे 48 फुटाचं रंगमंच आणि मागचं नेपथ्य, तर त्याच्यातलं 24 फुटाचा हा भाग ऍक्टिंग एरिया आणि त्याच्या मागे नेपथ्य, रंगभूषा करायची ती जी त्या खोल्या आहेत त्या. तू जर त्याचं प्रोसिनियम बघितलंस तर प्रोसिनियममध्ये 24 फुटाचं ओपनिंग आणि दोन्ही बाजूला जी मत्तवारणीची जागा आहे ती 12-12 फूट आहे. म्हणजे ओपनिंगच्या अर्धी जागा तिकडे मोकळी आहे. अर्धी जागा कुठल्या याच्यामध्ये आहे थिएटरला सांग? आपल्याकडे मुळात हे 50% गणितच गेलंय. आता काय होतं की बाहेर लॉबी 5 स्टार केली जाते आणि उरलेल्या जागेत स्टेज बांधलं जातं. प्रॉब्लेम तो आहे. आणि दुसरी गोष्ट काय होतंय की एक
खूप ढोबळ चूक फार करतात आपल्याकडे. एक गुगल बाबा नावाचे बाबा आलेत आपल्याकडे सध्या. त्यामुळे थिएटर डिझाईन करायचं म्हटलं की कुठलाही आर्किटेक्ट डेटा गोळा करतो ना पहिल्यांदा. थिएटर कसं असावं, काय असावं, 1200 कपॅसिटी, 800, 900 याच्यासाठी ते गुगल बाबा जो डेटा देतात, तो सगळा डेटा आहे ना, तो ऑपेरा हाऊसचा आहे आणि आपल्याला प्ले हाऊस बांधायचं आहे. अत्यंत थिन फरक आहे बिटवीन ऑपेरा हाऊस अँड अ प्ले हाऊस. पण त्याच्यात फरक आहे. त्यामुळे ही बहुतांशी थिएटर जी आहेत ना, ही सगळी ऑपेरा हाऊसच्या धर्तीवरती बांधलेली थिएटर्स आहेत. ऑपेरा हाऊसच्या स्टेजवरती नाटक करायला प्रॉब्लेम होतो, पण प्ले हाऊसच्या थिएटरवरती ऑपेरा होऊ शकतो. अच्छा. तो टेक्निकल भाग आहे, पण तो समजून घेऊन ते करायला पाहिजे. स्टेजच्या आतमध्ये असलेली मोकळी जागा, दोन्ही बाजूला, पाठीमागे का लागते? तर जो नेपथ्य बदल करायचा आहे त्याच्यासाठी मला तिथे ते लावून ठेवायला लागतं. ती जर जागाच नसेल तर मला तो नाही करता येत. बरोबर. बेसिक फरक असा आहे, नाटकामध्ये कुठलाही दृश्य बदल करायचा असेल तर त्याचा मॅक्सिमम वेळ हा अर्ध मिनिट एवढा आहे, 30 सेकंद. ह्याचं कारण असं आहे की एखादे दृश्य तुम्ही समोर बघता आहात आणि ते दृश्य जेव्हा ब्लॅकआउट होऊन असं मालवलं जातं, पडदा नाही पडत हां, फक्त ब्लॅकआउट होतो आणि मालवलं जातं आणि पुढचं दृश्य सुरू होतं. ह्याच्यामध्ये जर 30 सेकंदापेक्षा जास्ती वेळ गेला तर तुम्ही जास्तीत जास्त ते दृश्य मालवून गेल्यानंतर साधारण अर्धा मिनिट तिथे समोर तुमचं लक्ष असतं. अर्धा मिनिटापेक्षा जास्ती झालं की आज काय केलं जेवायला घरी, असं बाहेर पडतो माणूस, त्याच्यातनं बाहेर पडतो माणूस. Correct. त्यामुळे तो त्यातनं बाहेर पडायच्या आत ते नाटक सुरू झालं पाहिजे. त्यामुळे 30 सेकंद हे मॅक्सिमम आहे. त्या 30 सेकंदाच्या आत तो सेट बदलला पाहिजे, जे काय तुम्हाला दाखवायचं आहे ते. मग त्याच्यासाठी तेवढी इक्विपमेंट पाहिजे, त्याच्यासाठी तेवढी जागा पाहिजे. हा थिएटरचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. म्हणून आपल्याकडे, आणि हे कसं करायचं हे न कळल्यामुळे स्थळ दिवाणखाना ह्या एकाच ठिकाणी नाटकं होतात. कदाचित लेखक त्या यानंच लिहित नसतील का काय? कारण माहितीच नाही ना लेखकांना. आता जयवंत दळवींसारखं नाटक, स्पर्श नावाचं नाटक आहे, जे त्या बाईला लेप्रेसी होते आणि ती बाई बरी होऊन घरी आली आहे, ह्याच्यावरचं नाटक आहे. फार गोड नाटक आहे. तू ते नाटकाची स्क्रिप्ट वाच. एक अख्खं पानभर कंस आहे पहिल्यांदी, की असा असा एक छोटा बंगला आहे, त्याच्या बाहेरनं रेल्वे लाईन जाते, तिकडे एक झाड आहे, त्या झाडाच्या खाली एक खोरणी आहे, त्या खोरणीत गणपती आहे, पावसा पाण्याने त्याची सोंड अशी झडलेली आहे, असं अख्खं बाहेरचं वर्णन होतं आणि नाटक घडतं दिवाणखान्यात. बरं. कारण ते कसं करायचं हे माहिती नाही आपल्याला अजून. त्यामुळे माझंही असं म्हणणं आहे की आत्ता तू थिएटर करायला सुरुवात केली चांगली, तर उद्या नाही होणार आहे ते. हे अजून जेव्हा पुढची पिढी येईल ना, जेव्हा त्यांना त्यांच्या शक्यता कळायला लागतील ना या थिएटरच्या, तेव्हा त्याच्यामधनं ते लिहिलं जाईल, तेव्हा ते तसं बसवलं जाईल. आता सुद्धा पुण्यामध्ये द बॉक्स तू जर बघितलं असेल, हेवा वाटतो मला पुणेकरांचा, हेवा. त्यांच्याकडे किती पर्याय उपलब्ध आहेत बघ. आणि कॉम्पॅक्ट आहे खूप. कॉम्पॅक्ट म्हणजे प्रायोगिक करणाऱ्या लोकांसाठी किती पर्याय उपलब्ध आहेत. सांगलीमध्ये आहे, मुंबईत पण नाही आहे. काय करायचं बोल. पण गरज आहे ती. अरे तुम्ही R&D डिपार्टमेंटच बंद करून टाकताय, असं काय करता? कंपनीला कच्चा माल देणारं जे R&D डिपार्टमेंट आहे, जिथे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग आहे, तीच बंद करून टाकताय तुम्ही. हे कोणाच्या लक्षातही येत नाही. आणि अशा नाट्यगृहात जास्त पैसे देऊन लोकांनी नाटक बघावं, ही लोकांची मानसिकता पण कमी व्हायला लागली, की आहे सगळं चांगलं पण आम्हाला सुविधा मिळत नाहीत, असं पण आहे त्याचं. नाही, सुविधा मी तुला मगाशी सांगितलं तसं. काय होतं की पुण्याला एक थिएटर आहे बघ, अण्णाभाऊ साठे नावाचं, पद्मावतीला. तर आम्ही तिथे गेलो जेव्हा प्रयोग करायला, तेव्हा मोठं स्टेज आहे, त्याच्या पुढे असा एप्रन आहे स्टेजचा, त्याच्या पुढे एक मोठं ऑर्केस्ट्रा पीठ आहे, त्याच्या पुढे पॅसेज आहे आणि त्याच्या पुढे पहिली रांग आहे. म्हणजे मी उभा राहिलो तर माझ्यापासून पहिल्या रांगेतला प्रेक्षक हा जवळजवळ 25 ते 30 फुटावरती येतो. शिवाजी मंदिरला हेच प्रमाण जवळजवळ 17-18 फुटावरती येतं. आपण सगळेजण असं म्हणतो की शिवाजी मंदिरला नाटक रंगतं. म्हणजे काय होतं, तू NCPAला नाटक बघ, तू छबिलदासला नाटक बघ, तू शिवाजी मंदिर, तिथे कारण ती समीपता असते ना कलाकार आणि प्रेक्षकांच्यातली, ती समीपता तुला जास्ती रंगत आणते.
तू जेवढं ते आत जाशील ना तेवढं ते आत जातं हं. आत जातं. त्यामुळे ते नाटक रंगत नाही. हं. आणि हे सामान्य प्रेक्षकांना कळतच नाही. हं. ते म्हणतात तिथे बघायला मजा येत नाही रे, हं. ते बोर आहे. मग काय होतं, तिथे बघायला मजा येत नाही असं म्हणून तिथे प्रेक्षक जात नाहीत. मग हळूहळू तिथे प्रेक्षक जात नाहीत म्हणून तिथे नाटकं होत नाहीत. मग तिथे हळूहळू लग्नाचा हॉल होतो तयार, कारण तिथे लोक येतात. एवढं मोठं हॉल बांधून त्याचा खर्च तर निघाला पाहिजे की नाही. बरोबर. चूक त्यांचीही नाही आहे त्याच्यामध्ये, पण ही बांधण्यापासूनच त्याचं की इथे नाटक कसं चांगलं होईल हं. हं. हा जो विचार आहे. थिएटर कन्सल्टंट नावाची गोष्टच नाही अरे आपल्याकडे. मग याचे काही शासन दरबारी प्रयत्न आतापर्यंत झालेले आहेत? खूप वेळा झालंय पण ते नाही होत आहे. होत नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव एवढं एकमेव कारण आहे. माझं असं म्हणणं होतं, हां. जे मी खूप वेळा बोलून झालंय, जे आत्ता मी परत रिपीट करतो, की ज्याप्रमाणे तुम्हाला समजा तुमच्या शहरामध्ये एखादी बिल्डिंग बांधायची असेल, तर त्या शहराची जी नगर परिषद असेल किंवा नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्यांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असतं. प्लॅनिंग हो. प्लॅनिंग तुम्ही त्यांना बरोबर. दाखवता. मग ते त्याच्या ओपन स्पेसेस बघतात, आतमध्ये फायर फायटिंगच्या सगळ्या सिस्टीम बघतात आणि ती म्युन्सिपाल्टी किंवा जी सँक्शनिंग अथॉरिटी ती स्टॅम्प मारते आणि गुड फॉर कन्स्ट्रक्शन तुम्हाला देते ते परत. मग तुम्ही बांधकाम सुरू करता. बरोबर. माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही थिएटर बांधायचं असेल तर थिएटर्सच्या एक्सपर्टची एक कमिटी असायला पाहिजे, हं. ज्याच्यामध्ये नट असायला पाहिजे, लेखक असायला पाहिजे, दिग्दर्शक असायला पाहिजे, नेपथ्यकार असायला पाहिजे, हं. सगळ्या अंगाची ही माणसं असायला पाहिजे. त्यांच्याबरोबर त्यांचा एक बॅकस्टेज करणारा माणूस असायला पाहिजे, एक कपडेपटातला माणूस पाहिजे, एक चहा देणारा अशी सगळ्या अंगाची लोकं पाहिजे. त्याच्यामध्ये सरकारी ऑफिसर्स पाहिजेत. अशी एक जॉईंट कमिटी तयार करा तुम्ही. कमी लोकांची का, जास्ती का, काय वाटेल ते करा. पण ते प्लॅनिंग स्टेजलाच तो ठप्पा पडला पाहिजे. दिस इज गुड फॉर कन्स्ट्रक्शन. हं. काय होतं की हे म्युन्सिपाल्टीमध्ये थिएटर बांधून होतं तयार. त्याच्यानंतर ते बांधून तयार झालं की मग आम्हाला बोलवतात. सर कसं वाटलं सांगा ना. अरे म्हटलं हे चुकलंय. मग आता नाही, आता हे असंच. एवढा पैसा खर्च केल्यानंतर बांधून तयार झाल्यानंतर जेव्हा सगळ्यांना बोलवतात एक्सपर्ट म्हणून, तेव्हा त्या क्षेत्रात तुम्ही काहीच करू शकत नाही ना, कारण बाण सुटला तोपर्यंत गेलं ते. इमारत बांधून झाली, पैसाही वाया गेला सगळा. हो. आत्ता आम्ही एक थिएटर बघायला गेलो होतो. लता मंगेशकर थिएटर आहे मीरा रोड भाईंदर, तिथे नवीन थिएटर. ते थिएटरच्या ओपनिंगच्या आधी मी, भरत जाधव, शरद पोंक्षे आणि सुशांत शेलार असे आम्ही तिथे, आम्हाला त्यांनी बोलवलं. हेच तिथे पहिल्या त्यांना सांगितलं की इथे उभे राहा, या इथे लाईट बॅटन आहे तुमचा. किंवा सीट पण लागल्या नव्हत्या. पहिल्या सीटच्या इथे उभे राहा. म्हटलं तुमचं आणि माझ्या डिस्टन्स किती आहे? 30 फूट. म्हटलं एवढ्या लांब काय आहे हे? मग ते बोललं नाही नाही, इथे एक बॅटन लावलाय. कुठे? प्रेक्षकांच्या सीटच्या वरती एक बॅटन आहे. बरं. म्हटलं व्हेरी गुड, व्हेरी नाईस. लाईट बॅटन होता. लाईट बॅटन आहे. बरं. म्हटलं व्हेरी नाईस. तो कसं लाईट तो खाली येतो. हं. बरं. म्हटलं व्हेरी नाईस. आणि लाईट त्याच्यावरती आपण लावतो, मग तो वर जाणार. ॲडजस्ट कसा करायचा? नाही, त्याचा पर्पज काय? अरे डेप्थ म्हणजे तू माणूस पुढे येतो ना, अच्छा अच्छा. त्याच्यासाठी तो जो तू जर पडद्याच्या आतला बॅटन वापरलास तर तेवढा लाईटचा अँगल लागल्यामुळे तो नट मागे जातो. तेवढा तो नट पुढे पाहिजे असेल तुला थोडासा, तर तू बाहेरच्या बॅटनवरती लाईट लाव आणि तिथून त्याच्यावरती फोकस टाक. पण तो ॲडजस्ट कसा करायचा? सीट आहेत खाली, हो. पडला बिडला लाईट डोक्यात कोणाच्या, म्हणजे बरं तो नाही पडणार, आपण त्याला आपण सेफ्टी डिव्हायसेस सगळे वापरू. पण तिथे घोडा लावून तो ॲडजस्ट करायचा असतो हे त्यांना माहितीच नाही. ॲडजस्ट नाही होणार. मग ह्या लाईट बॅटनचा उपयोग काय? खरं. हे सगळं बांधल्यानंतर ही सगळी पश्चात बुद्धी म्हणतो ना आपण, तशी आहे ही. आणि ह्याच्यासाठी प्लॅनिंग स्टेजला काहीतरी करावं असं मी गेले कित्येक वर्ष ओरडून सांगतोय, पण ते होत नाही. मराठी रंगभूमीवर वेगवेगळी नाटकं आपण केलीत, म्हणजे नेपथ्यकार म्हणून आणि अभिनेते म्हणून, आणि नंतर मालिकेकडे आपण वळलात, चित्रपटांच्या मध्ये भूमिका केल्यात. पण चित्रपटात आपण फारसे रमला नाहीत असं माझं मत आहे. काय सांगाल? नाही, कोणी घेतलं नाही. रमल्याचा प्रश्न नाही, मला रमायला आवडेलच. बरं. काय प्रॉब्लेम आहे हां. की जेव्हा तुम्ही सिरियलमध्ये काम करता ना, हां. तेव्हा आपल्याकडे फार घाणेरडी एक ही आहे की मी समजा एखाद्या सिरियलमध्ये माझे महिन्यातलं 7-8 दिवसच लागतात. हो. पण त्याचे तुकडे तुकडे कापून ते महिनाभर दाखवतात. हो. अर्थात तो त्यांचा बिझनेसचा भाग आहे. पण बघणाऱ्याला असं वाटतं की अरे सिरियलमध्ये आहे, महिनाभर दिसतो ना, रोज त्याचं सीन एक दिसतो त्याच्यात.
तर ते स्वतःच असं ठरवतात की नाही यार वो उधर बिझी आहे. माझं म्हणणं अरे एक फोन कर आणि विचार ना तू काय करतोयस आत्ता. मी करेन ना, मी 8च दिवस करतो सिरियलचं शूट. बरोबर. बरं मराठी सिरियलबद्दल आपण आत्ता ज्या चालू आहेत त्याच्याबद्दल बोलूच नाही, कारण त्यात काहीही होऊ शकतं. होय. 4 पांडवात भागून घ्या पण होऊ शकतं त्याच्यात. एक नाही आज होऊ शकतं ना. काहीही करतात, काही त्याला स्टोरी वगैरे हे तर खूप लांबच्या गोष्टी आहेत त्याच्यात. पण तरीही लोक खूप गुंतून जाऊन ते बघतात. ह्याचं नवल आहे. त्यामुळे सिनेमात रमलो नाही तर कारण बोलवलं नाही, बोलवलं तर जाईन. सुप्रसिद्ध नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार आणि अभिनेते श्रीयुत राजन भिसे यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. आजचे पाहुणे या कार्यक्रमात. आज वेळेअभावी इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या. नमस्कार.